नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला शेवयाची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत, थोडीशी वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे, थोडेसे मी काजूचे इथं काप घेतलेले आहेत, 3 ते 4 वाटी हे मी घरगुती तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे हे, अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा लिटर दुधाची पिशवी घेतलेली आहे। ही पिशवी मी पाणी न घालता पूर्ण वापरणार आहे। चला आपण पाहूयात शेवयाची खीर कशी बनवायची। चला तर मग आता ही आपण दुधाची पिशवी अशा पद्धतीनं कट करून ही मी पूर्ण भांड्यामध्ये हे दूध काढून घेते। तुम्ही पाहू शकता सगळं दूध मी इथं घेतलेलं आहे, पण आता मी याच्यात पाणी यूज करणार नाही। हे दूध आपण आता गरम करायला ठेवूया। हे दूध गरम व्हायला 5 ते 10 मिनिटं लागतील। हे बघा आपलं दूध आता चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण शेवया भाजून घेऊया। आता आपली कढई चांगली तापलेली आहे। आता याच्यामध्ये मी हे साजूक तूप 2 ते 3 चमचे घालून घेते। मी तूप 3 चमचे घेतलेलं आहे। मी तूप थोडं जास्त यूज करते कारण मला खिरीमध्ये थोडंसं तूप जास्त आवडतं। आता तूप आपलं गरम झालंय, त्याच्यामध्ये मी ह्या शेवया घालून घेते। शेवया आपल्याला तांबूस कलरवर भाजून घ्यायच्या। पाहू शकता आता आपल्या शेवयाचा रंग थोडासा बदलत चाललेला आहे। जास्त पण खरपूस भाजायचा नाही, फक्त ह्याचा कलर तांबूस झाला की मग आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करून नंतर गॅस बंद करून टाकायचा। आता आपल्या शेवया भाजून तयार झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। तुम्ही आता पाहू शकता ह्या शेवया मी अशा पद्धतीनं भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण गरम केलेलं दूध होतं, त्या दुधामध्ये ही मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, ती या गरम दुधामध्ये मिक्स करून घेते। साखर घालून दूध थोडं हलवून घ्यायचं। साखर ही विरघळली दुधामध्ये की मग आपण ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घालून घ्यायची। आपली साखर आता विरघळलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पावडर घालून घेते। आता आपण ह्याच्यामध्ये ह्या भाजलेल्या शेवया घालून घेऊयात। शेवया घालून एक 5 ते 10 मिनिटं असं हलवत राहायचं। खिरीला थोडासा घट्टपणा आला की मग तुम्ही गॅस बंद करा। आता आपण ह्याच्यामध्ये ही काजूची पावडर घालून घेऊया। शेवया पूर्ण शिजेपर्यंत ही खिरीला आपण असं हलवत राहायचं। तुम्ही जर अशीच ठेवली हलवत नाही हलवली तर त्याला शाई पकडू शकते, म्हणून जोपर्यंत शेवई शिजत नाही तोपर्यंत तुम्हाला हे थोडंसं मंद गॅसवर ठेवून हलवत राहावं लागेल। तर आता तुम्ही पाहू शकता आपली शेवयाची खीर खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही खीर बनवून पहा, खायला खूप रुचकर आणि स्वादिष्ट लागते। माझी ही शेवयाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा।